राजीनाम्याच्या मागणीवर फडणवीसांची अमित शहांशी फोनवर चर्चा, प्रत्यक्ष भेटून बोलू शहांचा फडणवीसांना निरोप, आज नागपूर मार्गे दिल्लीला जाणार। नागपुरात संघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यावर संघाकडून फडणवीसांच्या मनधरणीचे प्रयत्न। राज्यातलं चित्र बदलण्यासाठी मंत्रिमंडळ विस्ताराची मागणी, देवगिरी बंगल्यावरील राष्ट्रवादीच्या बैठकीत नेत्यांचा सूर, तटकरेंनी मात्र वृत्त फेटाळलं। मुंबईतील पवईत महापालिका पथक आणि पोलिसांवर दगडफेक, अतिक्रमणाची कारवाई सुरू असताना जमावाचा हल्ला, 15 ते 20 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी। बारामतीतल्या विजयानंतर सुप्रिया सुळेंचं पुण्यात जंगी स्वागत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन। सुनेत्रा पवारांबद्दल माझ्या मनात नेहमीच आदर, पार्थ आणि जय पवार मलाही मुलांसारखेच, पुण्यामध्ये जंगी स्वागत झाल्यावर सुप्रिया सुळेंची भावनिक प्रतिक्रिया। बारामती कुस्तीगीर परिषद अध्यक्ष पदावरून युगेंद्र पवारांना हटवलं, आपल्याला न कळवता पदावरून हटवल्याचा युगेंद्र पवारांचा दावा। अग्निवीर योजनेचा पुनर्विचार करा, जेडीयूची मागणी, अग्निवीर योजनेविरोधात बिहार यूपीमध्ये प्रचंड असंतोष। लोकसभेत विरोधी पक्षनेते पदावर राहुल गांधींच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता, लवकरच अधिकृत घोषणा, संजय राऊतांचं अनुमोदन। अपक्ष विशाल पाटील आणि विश्वजीत कदम काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित राहणार, उद्धव ठाकरेंचीही भेट घेणार। बळवंत वानखेडेंच्या मिरवणुकीमध्ये नवनीत राणांवर आक्षेपार्ह शेरेबाजी केल्याचा आरोप, भाजपच्या शिष्टमंडळाकडून पोलीस आयुक्तांची भेट, शेरेबाजी करणाऱ्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी। जनतेच्या काही इच्छा पक्षश्रेष्ठींकडून पूर्ण झाल्या नाहीत, यवतमाळ वाशिममध्ये राजश्री पाटलांच्या पराभवावर भावना गवळींची प्रतिक्रिया। तीनशे 51वा राज्याभिषेक सोहळा रायगडावर उत्साहात साजरा, हजारो शिवभक्तांची उपस्थिती, तर कोल्हापुरात शाहू महाराजांच्या उपस्थितीमध्ये शाही शिवपूजन। बघा नीट,